आम्ही भिकारी झालो ना. 32 वर्ष झाली ना भावा, तुझ्या बीजेपीचं काम करून राहिली तर त्याची काय किंमत आहे? आमचं लहानपण गेल्यावर भगुडे चहाची शिजवता तुमच्या कार्यकर्त्या एवढा चहा करू पाचा हाताने आम्ही आमच्या मायबापाचं जीवन गेलं तुमच्या बीजेपीचं काम करताना. टिक्का तुम्ही घेता तर हे काम करता कुठल्यासाठी? एक फोन लावता 100 बाया घेऊन या, 200 बाया घेऊन या. कुठल्याही पक्षात गेलं तर निष्ठावंतांची मातीच केली जाते. कुणी पैशावाला आला की लगेच झेललं त्या पक्षानं त्याला आणि पुन्हा निष्ठावंताला पाठीमागे घातलं. अरे 32 वर्ष झाली या माणसाने काम केलं एका पक्षाचं आणि त्या पक्षानं त्या व्यक्तीला डावललं. डावलल्यानंतर त्यांची मुलगी म्हणते की 32 वर्षापासून एवढाला चहा करून तुम्हाला पाजला, तुमच्या सर्वांची सेवा केली आणि या पक्षानं काय दिलं तर शेवट या पक्षानं नाचक्की दिली. या पक्षानं आम्हाला एकदाही उमेदवारी दिली नाही. असे अनेक पक्ष आहेत. तर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये सध्या पैसा जिथं आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला डिमांड आहे आणि त्याच माणसाला निवडून आणण्यासाठी सुद्धा लोक काम करतात. कारण लोकशाही डुबत चाललेली आहे. लोकशाही इथली कारण लोकांच्या मतातून राजा निर्माण करायचं स्वप्न बाबासाहेबांचं. इथले हरामी जे लोक आहेत, जे पैसे घेऊन मतदान करतात, ते खऱ्या अर्थानं ते काम बाबासाहेबांचं स्वप्न मातीत मिळवण्याचं काम करत आहेत. बाबासाहेब एकीकडे म्हणायचे की आपली स्वतःची मुलगी विकल्यासारखं आहे मतदान विकणं म्हणजे. त्यामुळे विचार करून मतदान करा. मतदान कुणालाही करत असताना विचार करा आणि निष्ठावंत माणसं बघा, जे तुमच्या प्रभागाचा, तुमच्या सर्वांचा विचार करतील, अशा लोकांना निवडून द्या. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.